आता फक्त सुनवाई बाकी आहे आणि सविताच्या कन्फेशन नंतर मला नाही वाटत कुठले प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. आत्याबाई, आता लवकरच आपल्या सगळ्यांची काळजी मिटेल. माझी खात्री आहे नरसिंह लवकरात लवकर घरी परतेल. त्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न मी केलेत हो. आत्याबाई, ऐकलत ना, भाऊजी लवकर सुटून घरी येतील. हे सगळं नीताताईंमुळे शक्य झालंय. अहिल्याताई, काहीतरीच काय बोलताय. मी काही विशेष केलं नाही. इट वॉज माय ड्युटी. बाबा, अमृता, का आलीस तू इथे? तुला सांगितलं होतं ना यायचं नाही म्हणून. ऐकत नाहीस तू बाबांचं. बाबा, तुमचीच मुलगी आहे मी. ऐकणार आहे कोणाचं? बस. कशी आहेस? USA इतक्या धावत पळत येण्याची काहीच गरज नव्हती. बाबा, मी धावत पळत नाही आले, मी प्लेनने आले. तुम्हाला या अशा अवस्थेत बघून खूप वाईट वाटतंय. मी व्यवस्थित बाहेर पडेन या सगळ्यातून. तुम्ही निर्दोष आहात याबद्दल मला आधीपासूनच खात्री आहे. माझा विश्वास आहे तुमच्यावर. माझे बाबा कधीच कुठलं चुकीचं काम करणार नाही. थँक्स. बाकी कोणाला नसली तरी तुला माझ्याबद्दल खात्री असणार असं वाटत असतं तुम्हाला. एका बाबतीत तुम्ही माझ्या विश्वासाला धक्का दिलाय. मी? कुठल्या बाबतीत? नीता देवधरच्या बाबतीत. तुमच्या आणि तिच्या नात्याबद्दल सगळं कळलंय मला. ती ACP नीलम महाजन, तिच्यापासून जरा जपूनच राहायला हवं आपल्याला. असं नको व्हायला की तो नरसिंह किल्लेदार सुटायचा आणि आपल्यालाच अटक व्हायची. हॅलो, आम्ही परत फोन करतो तुम्हाला. हा, ठेवा. माता महिमावती आपणच ना? तुमचीच वाट पाहत होतो शेलार साहेब. या. दिनेश साहेबांशी बोलणं झालं होतं. त्यांनीच भेटायला बोलवलं होतं. ते काही कामानिमित्त बाहेर गेलेत जरा. तुम्ही आमच्याशी बोललात तरी चालेल. कसं आहे मॅडम, आपल्या हितासाठी काही तत्व बाजूला ठेवावे लागतात. मी सुद्धा तेच करतोय. अगदी 100% खरं बोललात. ठरल्याप्रमाणे तुमचे 25 लाख रुपये ऍडव्हान्स. धन्यवाद. हे ठीक आहे, पण आणखी काही गोष्टींबाबत दिनेश साहेबांशी बोलणं झालं होतं. हो, तुमची पहिली मागणी आम्ही पूर्ण केली आहे. मला सांगा, नरसिंह किल्लेदारचा खेळ कुठे आणि कसा संपवायचा आहे? आम्हाला असं वाटतंय की जर का कस्टडीतच नरसिंहला मारून टाकलं तर तुमची सुद्धा मदत होईल. नाही मॅडम, ते शक्य वाटत नाही. दुसरा काहीतरी मार्ग निवडला पाहिजे. मग कुठे काय कसं करायचं ते तुम्हीच सांगा. उद्या त्यांच्या बेल ऍप्लिकेशनवर सुनावणी आहे. त्यांना बेल मिळणार हे नक्की, पण तिथून घरी जाताना त्यांना वाटेत उडवता येणं शक्य होणार. मंजिरी थोराच्या खुनात हात असल्याच्या संशयावरून तुमच्या आणि दिनेश साहेबांच्या नावाने अरेस्ट वॉरंट निघण्याची शक्यता आहे.